उद्धवजी, सन्माननीय आदित्यजी आणि बाळासाहेबांच्या कुटुंबानं बद्दल माझं कधीच एक शब्द अवाक्षर जाणार नाही, गेलेलं नाही. पण दुर्दैवानं माझी इंटरव्ह्यू छापले तुम्ही. ठीक आहे, मी बोललो असेल तर तुम्ही छापा, पण न बोलताच तुम्ही जर माझी इंटरव्ह्यू तशा पद्धतीनं छापणार असाल, मला वाटतं त्या गोष्टीचं मला प्रचंड दुःख आहे, वेदना आहेत. मी एक लक्षात घ्या, साधा विषय सांगतो मी. लोकसभा असेल, विधानसभा असेल, ह्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे लोक पाठीशी राहिले. प्रचंड पैशाची ताकद, सगळी ताकद असताना सुद्धा. पण ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या, तुमच्या माहितीसाठी माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये जेवढ्या पंचायत समिती आहेत, जेवढ्या नगरपालिका आहेत, त्या सगळ्या ठिकाणी अख्ख्या लोकसभेत एक सुद्धा पंचायत समिती माझी निवडून येऊ शकली नाही. एक सुद्धा नगरपालिका माझी निवडून येऊ शकली नाही. मग खरंच आम्ही इतके वाईट आहेत का? मी असेल, आमदार कैलास पाटील असतील, प्रवीण स्वामी असतील, सोपल साहेब असतील, आम्ही 24 तास लोकांसाठी देतो. तुम्ही लोकांना विचारा, मी म्हणतोय म्हणून माझ्या शब्दावर विश्वास ठेवू नका. आम्ही लोकांसाठी उपलब्ध आहेत का नाहीत? आम्ही त्यांच्यासाठी काम करतो का नाही? मग अशा परिस्थितीत मशाल ह्या चिन्हावर उभारलेल्या आमच्या लोकांना पराभवाचं तोंड का बघावं लागलं? आणि इतकं वाईट, माझा आज सोमनाथ गुरव नावाचा कार्यकर्ता धाराशिवमध्ये निवडणूक लढत होता, 3ऱ्या नंबरला जावं. 24 तास लोकांसाठी उपलब्ध असणारा कार्यकर्ता, मला त्याच प्रश्नाचा शोध घ्यायचा आहे. मला एक लक्षात घ्या, मी तुम्हाला एक सांगतो, पक्ष नेतृत्वाबद्दल कृपा करून तुम्ही मला म्हणू नका. शेवटी आमच्या कामावरच मत टाकणार होतो ना तुम्ही, पण का आम्हाला फेटाळलं? का आमची हेटाळणी, आमच्या कार्यकर्त्याची हेटाळणी का झाली? आणि एक लक्षात घ्या, ही प्रश्न आहे माझ्या मनाला, त्या लाखो कार्यकर्त्याला प्रश्न आहे की बाबा, आम्ही निष्ठावंत होतो, आम्ही तुमच्यासाठी उभारलो होतो, आम्ही काम बरं असं काही ड्रग डीलर आणून उभा केला नव्हता मी. माझा माणूस गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारा नव्हता, लोकांसाठी काम करणारा होता, लोकांसाठी झटणारा. आणि ऐका, असं सगळं असताना आमच्या लोकांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही, पण त्याचा शोध मला घ्यायचा आहे. आणि मी आज तुम्हाला एवढंच सांगतो की जो काही निर्णय घ्यायचा आहे, मी आज चर्चा करून घेतो. गेल्यानंतर हे सगळं बदलेल असं वाटतं का? मी अरे माझा निर्णय तर होती, पुन्हा विचार मला. जनरल म्हणतोय कार्यकर्ते आलेले मी आता बोललो. आणि किती वाजता बैठक आहे म्हणाले? साहेब, साधारण किती वाजता तुम्ही बोलणार आहे तिथं माध्यमांशी? 4 वाजता. 4 वाजता. तुम्हाला सिक्युरिटी वाढली का साहेब? मला एक मिनिट, मला सिक्युरिटीची गरज नाही. मी तुम्हाला आज सांगतो, मी माणसातला माणूस आहे. सामान्य माणसानं माझं नेतृत्व घडवलंय, सामान्य माणसामधला माणूस आहे. आणि ऐका, मला बिलकुल चिंता नाही त्याची. लोक मला ओळखतात, मी लोकांना ओळखतो.